नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्याकरता 24 जून 2025च्या GR नुसार मंजुरी देण्यात आली आहे. 1 जुलै 2025 पासून आता पीक विम्याचे अर्ज सुरू होणार आहे. 31 जुलै 2025 पर्यंत शेतकऱ्यांना आता आपला पीक विमा भरता येणार आहे. मात्र हा GR निर्गमित करण्यात आल्यानंतर ही योजना लागू करण्यात आल्यानंतर अनेक सारे प्रश्न निर्माण झालेले आहे. म्हणजेच की या योजनेअंतर्गत क्लेम करता येणार का असा भरपूर सारे प्रश्न मनामध्ये आले. ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पीक विमा मिळणार कसा आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. पीक विमा योजनेचा GR 499 पानांचा आहे. यामधील प्रत्येक बाब ही महत्त्वाची आहे. म्हणजेच की याच्यावरती जे मुद्दे आता समोर येतील किंवा जे प्रश्न उपस्थित होतील त्यांच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. पहिला जे काही मुद्दा आहे तो म्हणजेच की क्लेमचा. म्हणजेच की 2025 मध्ये पीक विमा योजना राबवली जात असताना जी काही सर्वसमावेश पीक विमा योजना अर्थात 1 रुपयामधील पीक विमा योजना होती ही बंद करण्यात आलेली आहे आणि याच्याऐवजी आता सुधारित पीक विमा म्हणजेच की प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मंजुरी देत असताना फक्त यांच्यामधील 1 रुपयामध्ये जो पीक विमा योजनेच्या अंतर्गत 1 रुपयात पीक विमा भरला जात होता, याऐवजी आता शेतकऱ्यांना निर्धारित करण्यात आलेलं आहे की टक्केवारीनुसार आपला पीक विमा भरावा लागणार आहे. त्यांच्यासाठी जे काही दर असतील ते दर प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे असणार आहे. मात्र ही योजना राबवली जात असताना कप अँड कॅप मॉडेलनुसार, अर्थात पूर्वी ज्याप्रमाणे पीक विमा कंपनीला फायदा किंवा शेत सरकारला फायदा होता त्या तत्वांवरती आता देखील राबवली जाणार आहे. मात्र ही योजना राबवली जात असताना या योजनेच्या अंतर्गत मुद्रा क्रमांक 2.1 आणि 11 हे शेतकऱ्यांसाठी जोखीमच्या स्तरावरती जोखीमच्या बाबींसाठी महत्त्वाचे राहणार आहे. म्हणजेच की आता यांचे प्रमुख वैशिष्ट्य अंतर्गत जर पाहिलं तर जो मुद्दा 2.1 देण्यात आलेला आहे तो जोखीमच्या बाबी म्हणजेच की यांच्या अंतर्गत जोखीम कशासाठी लागू राहणार आहे. खरीप आणि रब्बी हंगाम करता पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या योजना आपण शब्दात पाहू शकणार आहोत. पीक पेरणीपासून तर काढणीपर्यंतच्या विविध नैसर्गिक आपत्ती म्हणजेच की पेरणी न होणे किंवा पेरणी झाल्यानंतर दुबार पेरणीचे संकट असतील किंवा त्यानुसार जे काही नुकसान होतील, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबी, हंगामाच्या शेवटी पीक कापणे प्रयोग आधारे, तांत्रिक उत्पादन आधारे याच्यामध्ये पीक कापणी प्रयोगात 50% तांत्रिक उत्पादन राहणार आहे. म्हणजेच की 50% सादर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा ओलांडण्या उत्पादन तुलनेत घटग्राह्य धरून नुकसान भरपाई देत असणाऱ्या अर्थी जे काही नुकसान आता पूर्ण हंगामामध्ये होईल ते नुकसान आणि त्यांच्यानुसार जे काही पीकपणे प्रयोगाच्या आधारे जे काही उत्पादन येईल आणि तांत्रिक उत्पादन आधारे जे काही उत्पादन येतील त्या दोन्हीची बेरीज करून त्यांच्या ॲव्हरेज काढून उंबट उत्पादनामध्ये डिवाइड करून जे काही टक्केवारी येईल त्यानुसार पीक विम्याची ही नुकसान भरपाई केली जाणार आहे. आता याचबरोबर यांच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा देण्यात आलेला आहे तो म्हणजेच की मुद्दा म्हणजेच की 11 यांच्यामध्ये पाहू शकणार आहोत की जोखीमच्या बाबी भरता त्यांच्यामध्ये अटी शर्ती यांच्यामध्ये आपण 4 नंबरचा मुद्दा पाहणार आहोत की ही योजना केवळ पीक उत्पादनावर आधारित राबवण्यात येणार आहे असल्याची त्यांच्यानुसार प्रकल्प अंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार आवश्यकता राहणार आहे. म्हणजेच की आता अंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारी व अधिकृत समजली जाणार आहे. मग आता हा पीक विमा बाबीनुसार दिला जाणार नाही. म्हणजेच की पीक कापणीच्या अहवालाच्या आधार मग ही पीक कापणी कशी केली जाणार आहे. शासनाच्या माध्यमातून पीक कापणी केली जाते. आता यांच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन मार्गदर्शक सूचना आलेल्या आहे की देशभरामध्ये जी काही पीक कापणीचे प्रयोग होणार आहे उत्पादन निश्चित करण्यासाठी किंवा उत्पादनाच्या आकडेवारी समोर आणण्यासाठी आपण पाहिलेलं आहे की विविध योजना राबवल्या जातात. कोट्यावधी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. यांच्याच अंतर्गत सीड नावाचं जे काही मोबाईल ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीक कापणीचे 100% प्रयोग बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि हे महसूल
म्हणजेच की कृषी विभाग आणि ग्रामविकास यांच्या समन्वय हे पीक कापणीचे प्रयोग राबवले जाणार आहे. हाच डाटा आता नुकसान भरपाई असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल व इतर बाबी असतील सर्वांसाठी किंवा उत्पादन झालेल्या निश्चित कारणांसाठी फायनल ठरवली जाणार आहे. आता हे पीक पाणीचे प्रयोग करताना यांच्यामध्ये पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला जर सहाय्यक द्यायचं असेल तर अधिकारी सुद्धा या विभागाला देण्यात आलेले आहे. सुद्धा पीक कापणी केली जाऊ शकते. पीक कापणीचे प्रयोग करण्यापूर्वी कमीत कमी 7 दिवस त्या पीक विमाचे प्रतिदिनी सूचित करण्यात यावं. सांगण्यात आलेलं आहे की एकंदरीत कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला जो पीक कापणीचा अहवाल असेल त्या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. अर्थी आता पूर्णपणे पीक विम्याचं घ्यायचं किंवा नाही, या पीक विमा मिळणार नाही किंवा नाही मिळणार हे पूर्णपणे शासनाच्या हातांमध्ये आहे. आता त्यांच्यामध्ये आणखीन काही महत्त्वाचे असे बदल करण्यात आलेले आहे की पूर्वी आपण जर पाहिलं तर पहिला हप्ता मिळाला नाही तर दुसरा हप्ता मिळाला नाही किंवा तिसरा हप्ता मिळाला नाही, असे अनेक कारणं पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सांगितले जात आहे. परंतु आता पीक विमा कंपनीला पहिला हप्ता वितरित केल्यानंतर जसं काही नुकसान काही झाले निश्चित झाले तोपर्यंत दुसरा हप्ता मिळाला नाही किंवा इतर पैसे मिळाले नाही तरी सुद्धा पीक विमा कंपन्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करणं बंधनकारक आहे. बरेच जण म्हणतील की एखादं नुकसान झालं तर काय, राज्यांमध्ये पहिले तर वेगवेगळे नैसर्गिक आपत्ती येतात, ह्यांच्यामध्ये क्लेम करणं हा शेतकऱ्याला शक्य नसलेला पर्याय. शेतकरी क्लेम करू शकत नाही. ज्यावेळी कधी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस खूप मोठी परिस्थिती बिकट झालेली असते. शेतकऱ्यांना शेतांमध्ये जाणं येत नाही किंवा विजेची उपलब्धता नसते, इंटरनेट कनेक्शन नसतं. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या पुन्हा क्लेम करता येत नाही. उशिरा क्लेम झाल्यामुळे क्लेम बाद केले जातात. तुमच्या भागांमध्ये अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती नव्हती म्हणून तुम्ही क्लेम बाद केले जात नव्हते. पर्यायामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वंचित ठेवलं जात होतं. आपण जर पाहिले तर आपत्ती किंवा जे काही असेल तर सरसकट ग्राह्य धरले जाणार आहे. पीक विम्याचे प्रयोग निश्चित केले जाणार आहे. उत्पादन निश्चित केलं जाईल, त्या आधारे त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे. परंतु हा पीक विमा मग मिळू शकतो का, यांचे मिळण्याचे जे काही अंदाज शक्यता आहे त्या खूप साऱ्या कमी आहेत. कारण की पीक विमा नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी एक सूत्र निश्चित करण्यात आलेले आहे की सूत्रांमध्ये 50% उत्पादनावर आधारित आणि 50% तंत्रज्ञानावर आधारित यांची दोन्हीची बेरीज. समजा जर आता एखाद्या भागामध्ये पीक कापणीच्या अहवालानुसार 1000 किलो उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या आधारे 1,500 आलं तर अधिक 1,500 अधिक अडीच म्हणजेच की 1000 भागिले केले तर या भागांमध्ये की जो 1000 ॲड केला जाणार आहे तो 2,500 भागिले होणार आहे. तर 50 किलो उत्पादन निश्चित केले जाणार आहे. याला उत्पादन गेल्या 7 वर्षातील 5 वर्षातील जास्त उत्पादन झालेली जी काही वर्षी आहेत त्यांची आकडेवारी घेतली जाईल. त्यांच्यानुसार त्यांची बेरीज काही ॲव्हरेज त्यांच्यानुसार उत्पादन मायनस केले जाणार आहे. पुन्हा भागिले उबट म्हणजेच की उत्पादन केले जाणार आहे. म्हणजेच की पीक विमा आता मागणीनुसार शेतकरी संघटना यांच्या मागणी करतील की लोकप्रतिनिधी मागणी करतील, शेतकरी मागणी करतील. जर यांच्याबद्दल काही बदल झाले तर या वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला जर हा GR बघायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या वेबसाईट संकेतस्थळावरती पाहू शकणार आहोत.